नवी मुंबईमध्ये एकच आता खळबळ उडाले किंवा भीतीचं वातावरण तयार झालंय. कारण अल्पवयीन लहान मुलं, शाळकरी मुलं ही सध्या बेपत्ता होताना दिसतात आहे किंवा गायब होताना दिसतात आहेत. कामोठे, कळंबोली, कोपरखैरणे, रबाळे या भागामधून ही पोरं गायब झाल्याचं सूत्र किंवा याची प्राथमिक माहिती आपल्याला समजते. अनेकांचे स्टेटस किंवा अनेक प्रसार माध्यमांनी याची बातमी सुद्धा दाखवली. परंतु आपली मुलं कशी काय गायब होतात किंवा शाळेत जाताना ती व्यवस्थित जातात, येताना ती घरी परतत नाहीत किंवा याचा नक्की पालकांशी आणि त्याच्या कुटुंबाशी मुलांचा असणारा नक्की संबंध काय आहे, हे पण आपण ओळखलं पाहिजे. कारण आपल्या पाल्यावरती आपल्या पालकाचं किंवा आपल्या आईचं 100% लक्ष आहे की नाही किंवा आपला पाल्य कोणत्या आजाराने त्रासलेला आहे किंवा तो कोणत्या भीतीपोटी किंवा शाळेत जायला तो जर का घाबरत असेल किंवा त्याच्या मनामध्ये काही भीतीचं वातावरण असेल, तर अशी खंत जर का आपण ओळखली, तर आपण त्याच्यावरती काही निर्बंध सुद्धा टाकू शकतो. प्रत्येक पाल्य हा किंवा प्रत्येक मुलगा मुलगी जे अल्पवयीन आहेत किंवा जे शाळेमध्ये जातात, यांना आपल्या घरच्यांनी काही नियम टाकून द्यावेत किंवा जो मुलगा आपला मुलगा जो काही शाळेमध्ये जातोय, त्याला शाळेमध्ये जाण्यापासून ते घरी येण्यापर्यंत त्याच्यावरती काही निर्बंध असावेत, पण त्याच्यावरती पालकांचं तितकं प्रेम सुद्धा असावं. कारण मुलांच्या मनात भीती सुद्धा पालकांबद्दल तयार होऊ शकते. पालक आणि पाल्य यांचं बॉन्डिंग सुद्धा चांगलं असलं पाहिजे. परंतु त्याच्यानंतरचा जर का आपण भाग बघायला गेलो, तर आपल्याला नसणारा पुरेसा वेळ किंवा आपण आपल्या कामामध्ये नेहमीच व्यस्त असतो. परंतु पोरांना शाळेमध्ये जाण्यासाठी गाड्यांची सोय किंवा विविध ड्रायव्हर हे शाळेमध्ये जाऊन सोडत असतात. परंतु काही पाल्य शाळेमध्ये जाऊन सोडतात, तर काही पालक हे आपल्या पाल्यांना शाळेपर्यंत जाऊन सोडत नाहीत. तर ते आपल्याकडे असणारा पैसा याच्यानुसार किंवा आपल्याला नसलेला वेळ किंवा आपल्याकडे असलेल्या पैशातून मुलांची आणि त्यांच्या शिक्षणाची पूर्ण गरज आपण भागवतोय. परंतु जी काही आपली मुलं ही जे काही शाळेमध्ये जातात, यांना ज्या गाडीने ते प्रवास करतात, त्या ड्रायव्हरला तरी एकतरी आपले नवीन नियम किंवा शाळेमधूनच अशा व्हॅन किंवा स्कूल बस ज्या आहेत, त्यांच्यासाठी काही नवीन नियम हे लागू करण्यात यावेत. आपला मुलगा शाळेत पोहोचल्याच्या नंतर एक घरापर्यंत प्रत्येक ड्रायव्हरने एखाद्या ग्रुपवरून मेसेज तरी टाकावा किंवा प्रत्येक घरी कॉल करून तरी त्याने सांगावं, शक्य असेल तर. नाहीतर तो मुलगा शाळेत गेल्याच्या नंतर त्याची येण्याची वेळ आणि तो घरापर्यंत किती वेळेमध्ये पोहोचू शकतो, जर पोहोचत जर का नाही किंवा काही जर का अडचणी या व्हॅन किंवा स्कूल बस मध्ये जर का असतील, ट्रॅफिकची समस्या असेल किंवा काही जर का अडचणी येत जर का असतील, तर पालक किंवा त्यांचे कुटुंब, पाल्य आणि ड्रायव्हर आणि स्कूल याच्याबद्दल काही नियम आखून याच्यावरती काहीतरी निर्बंध घालावेच लागतील. नाहीतर किंवा काही सूचना ह्या इथल्या प्रत्येक या गोलाकार मधल्या जी काही लोक या गोलाकार मध्ये बसतात, मग त्याच्यामध्ये त्यांचे पालक असतील, मुलं असतील, शाळेचा प्राचार्य असतील किंवा मुख्याध्यापक असतील किंवा त्या शाळेमध्ये ज्या व्हॅन मधून घेऊन जाणारा तो ड्रायव्हर असेल, याच्यासाठी विशिष्ट अशा काही सूचना, नियम हे लागू करण्यात यावेत. याच्यानुसारच मुलं गायब होऊ शकत नाही किंवा बेपत्ता होऊ शकत नाही. कारण प्रत्येक मुलगा हा किंवा प्रत्येक मुलगी ही आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या वडिलांसाठी, आईसाठी तितकीच महत्वाची असते. 6 मुले आता 48 तासामध्ये गायब झालेली आहेत. याला कोणती टोळी किंवा याला नक्की कोण कसं खतपाणी घालतंय, हे
पोलीस स्टेशन मार्फत किंवा वरिष्ठ पोलीस किंवा लोकल पोलीस, मुंबईतले पोलीस हे शोधण्याचं काम सुरू सुद्धा आहे. कित्येक प्रसार माध्यमांनी ही बातमी दाखवली सुद्धा किंवा याच्यावरती पालक, कुटुंब, शाळा आणि आपला पाल्य याच्याबद्दल काही वरिष्ठ वक्त्यांनी किंवा काही संशोधकांनी किंवा काही ज्यांना लहान मुलांचे किंवा जे लहान मुलांवरती जे डॉक्टर अभ्यास करतात यांनी सुद्धा याच्याबद्दल चांगलीच माहिती दिलेली आहे. ही माहिती सुद्धा इथल्या पालकांनी फॉलो केली पाहिजे आणि इथली शहरातली असो किंवा गावातली असो मुलं ही मुलंच असतात. आपण म्हणतो मुलं म्हणजे देवाघरची फुलं, परंतु ही देवाघरची आपली फुलं जपून ठेवण्यासाठी किंवा त्यांना एक चांगलं वळण लावून ते आपल्यापर्यंत शाळेत गेल्याच्या नंतर शिक्षकांपर्यंत आणि घरी आल्यानंतर आपल्यापर्यंत हे ते त्यांच्या अभ्यासामध्ये व्यस्त असू शकतील, परंतु अशा जर का काही घटना जर का आपण ऐकल्या तर काही अजबच गोष्ट असते. म्हणूनच आपल्या पाल्याने आपल्या मुलांची आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी किंवा त्याची खबरदारी ही नक्कीच घेतली पाहिजे.